मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी पळतच जाऊन दीपाला मिठी मारत म्हणते की आई तू किती छान दिसत आहेस. तर सौंदर्याही दीपाचं कौतुक करत म्हणते कोणाची दृष्ट नको लागायला तुला. आणि कार्तिक तर एकटक दीपाकडेच पाहत असतो. त्यानंतर सौंदर्या देसाईंचे आभार मानत म्हणते की तुम्ही या कॅम्पेनसाठी दीपा आणि दीपिकाची निवड केली. ब्युटिफुल थॉट, त्यासाठी थँक्यू अगेन. त्यावर देसाई सांगतात की ॲक्च्युली हा थॉट मला दीपा मॅडममुळेच आला, त्यामुळे सर्व क्रेडिट त्यांनाच जातं. त्यानंतर कार्तिक दीपिका आणि दीपाला ऑल द बेस्ट विश करतो आणि त्यानंतर फोटोशूटला सुरुवात होते. दीपा आणि दीपिका छान छान पोज देत शूट करतात. सर्वजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात. श्वेता मात्र खूपच रागात असते. त्यानंतर मेकअप दादा दीपाचा टचअप करत असताना कार्तिकचं लक्ष दीपाच्या साडीकडे जातं, तर ती थोडीशी फोल्ड झालेली असते. कार्तिक आवाज देत मेकअप दादांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यांचं लक्ष नसतं. त्यामुळे कार्तिक स्वतः जाऊन दीपाची साडी व्यवस्थित करतो आणि ते पाहून ललित, सौंदर्या तर खूपच खुश होतात. त्यानंतर पुन्हा शूटला सुरुवात होते. दीपा आणि दीपिका खूप छान काम करतात. सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतात. तर देसाई म्हणतात दोघी अगदी खऱ्या आई आणि मुलीप्रमाणे वाटत आहे. आणि हे ऐकून मात्र सौंदर्या खूपच अस्वस्थ होते. तिचे डोळे भरून येतात आणि तिला तो हॉस्पिटलमधील प्रसंग आठवतो. तर देसाई आदित्यला म्हणतात माझी निवड अगदी बेस्ट ठरली. बघा, आई आणि मुलीची जोडी किती छान दिसत आहे. यांच्यात एक सुंदर केमिस्ट्री आहे, खऱ्या आई मुलीप्रमाणे. व्हेरी डिव्हाइन, व्हेरी लव्हिंग. आणि हे ऐकून सर्वजण कौतुकाने त्या दोघींकडे पाहतात. तर सौंदर्या मात्र तेथून बाजूला निघून जाते. ललितही तिच्या पाठोपाठ जातो. तर सौंदर्या रडतच त्याला म्हणते तू ऐकलं का ते काय म्हणाले? ते म्हणाले त्या दोघी मायलेकीप्रमाणे दिसत आहे. जे खरं असतं ते नाही लपून राहत ललित. मला आत्ता या क्षणी दीपाला जाऊन सांगावं वाटतंय की तुम्ही खरंच मायलेकी आहात. पण ललित तिला शांत करत म्हणतो नाही सौंदर्या, ती वेळ अजून आलेली नाही. तू कोणाशीही काही बोलणार नाही. योग्य वेळ आली की तू तिला सगळं सांग. त्यावर सौंदर्या म्हणते मला माहीत आहे ललित, तिला खरं कळल्यानंतर ती कदाचित रागवेल. पण दीपिका तिची मुलगी आहे हे म्हटल्यावर किती समाधान वाटेल तिला. त्यावर ललित म्हणतो सगळं बरोबर आहे तुझं, मला मान्य आहे. पण ती वेळ मात्र अजून आली नाही. तू बघितलंस ना, त्या दोघी एकत्र काम करताना किती खुश आहे. कार्तिक त्यांना मदत करतोय. कार्तिकही हे सर्व एन्जॉय करत आहे. आता पहिल्यांदा कुठे हे चौकोनी कुटुंब एकत्र येऊ शकतं अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आपण ते डिस्टर्ब नको करूया. आणि सौंदर्यालाही ललितचं हे म्हणणं पटतं आणि ती होकार देते. त्यानंतर दीपाचं इतकं कौतुक होत असलेलं श्वेताला मात्र सहन होत नसतं. ती रागातच तिच्या हातात असलेली पेन्सिल मोडायला जाते. मात्र ती तिच्याच हाताला लागते आणि जखम होते. कार्तिकीचं त्याकडे लक्ष जातं. ती श्वेताच्या मागे रुमाल घेऊन जात म्हणते आंटी तुझ्या हाताला लागला आहे ना, त्यातून रक्तही आलं आहे. हे घे रुमाल आणि ते पुसून टाक. मात्र श्वेता तिच्यावरच चिडून म्हणते तू कशाला आली माझ्या मागून? मला तर तुझं तोंडही बघायचं नाही. तू आणि तुझी आई सारख्याच आहात खोटारड्या. त्यावर कार्तिकी म्हणते माझ्या आईने काय केलंय? तिला कशाला बोलतेस तू? मात्र श्वेता म्हणते मी काय तुझी मैत्रीण आहे का? मला कशाला प्रश्न विचारत आहे? त्यापेक्षा तुझ्या आईला जाऊन हे प्रश्न विचार. तू विचारलं नाही का तिला? तिने या कामाबद्दल तुला का सांगितलं नाही? हे सगळं तुझ्यापासून का लपवलं ते? तुझ्या आईने ना गंडवलं आहे तुला. आणि हे ऐकून कार्तिकीला खूपच राग येतो. ती स्पष्टपणे श्वेताला सांगते की तू कितीही प्रयत्न केला तरी आईचं आणि माझं भांडण कधीच होऊ शकत नाही. आणि दीपिका तर माझी बेस्ट फ्रेंड आहे. फक्त तू सांगितलं म्हणून मी तिच्यावर का रागवू? उलट मला खूप आनंद झाला आहे त्यांना एकत्र काम करायला मिळालं आहे म्हणून. आणि मी खूपच खुश आहे, कळलं का तुला? आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर श्वेता अजूनच चिडते. त्यानंतर आधी तिथे येतो. श्वेताच्या हाताची जखम पाहून त्याला काळजी वाटते. तो तिला विचारतो की नक्की काय करत होती तू? मात्र श्वेता म्हणते हे तू कशाला विचारतोय? आणि तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नको. त्यावर आधी विचारतो व्हॉट्स रॉंग, काय झालं आहे आता तुला? मात्र श्वेता म्हणते हे आज जे काही सुरू आहे ते तुम्ही सगळे मुद्दाम मला चिडवायला करत आहात ना. मम्मांनी मुद्दाम केले ना हे सगळं. उगाच कौतुकं चालली आहेत. आणि ती रागातच तेथून निघून जाते.
तर इकडे देसाई सौंदर्याला म्हणत असतात की आय होप मॅडम आमचे हे फोटोज आणि कॅम्पेन तुम्हा सर्वांना खूप आवडेल. त्यावर सौंदर्याही हसून म्हणते हो नक्कीच, तुम्ही सर्वांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. त्यानंतर आधीही तिथे येतो. सौंदर्या त्याचंही कौतुक करते आणि त्यानंतर श्वेताबद्दल विचारते. तर तो सांगतो ती चिडून निघून गेली. त्यावर दीपा विचारते पण ती कुठे गेली आहे, तुला सांगितलं नाही का? त्यावर आधी म्हणतो नाही, पण सौंदर्या म्हणते आता श्वेताचा विषय नको, आपण तिच्यासोबत नंतर बोलूया. आणि ती आधीला शूटच्या बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला सांगते. त्यानंतर आधी देसाईंकडे दीपाचा चेक देतो. त्यानंतर देसाई दीपाला तो देत असताना म्हणतात की दीपाजी तुमची निवड योग्य होती हे फोटोशूट करताना जाणवलं, गुड जॉब. आणि ते दीपाला तो चेक देतात. सर्वांनाच खूप आनंद होतो. तर दीपा सौंदर्याजवळ जात तिच्याकडे तो चेक देत म्हणते प्लीज घ्या. आणि त्यानंतर ती सौंदर्याच्या पाया पडते. सौंदर्या कौतुकाने तिला जवळ घेत पुन्हा तिच्याकडे तो चेक देत म्हणते की दीपा तू तुझ्या गुणांनी हे काम मिळवलं आहे, यावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे. आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलं की तू ब्युटी विथ ब्रेन आहेस आणि मला खात्री आहे सावळा रंग किती श्रेष्ठ आहे हे तू सर्व जगाला दाखवून देशील. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि ते ऐकून दीपाला खूप आनंद होतो. त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका खेळत असतात. त्यानंतर कार्तिकी म्हणते की दीपिका तुमचं फोटोशूट खूपच मस्त झालं, मला खूप मजा आली बघायला आणि आईला मिठी मारायची तुझी ती पोच खूपच छान होती. त्यावर दीपिका म्हणते मला आधी खूप टेन्शन आलं होतं, पण आंटी आल्यावर मात्र माझं टेन्शन निघून गेलं. पण तू मला खरं खरं सांग, मी तुझ्या आईच्या मुलीप्रमाणे दिसले का गं? त्यावर कार्तिकी म्हणते दिसणारच ना गं, कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. खूप छान दिसलात तुम्ही दोघी. आणि त्यामुळे दीपिकाही खुश होते. मात्र त्यानंतर ती कार्तिकीला विचारते पण तुला वाईट वाटलं नाही ना मी तुझ्या आईची मुलगी झाले म्हणून? त्यावर कार्तिकी हसून म्हणते की का वाईट वाटेल मला, आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतोच ना. मग थोडा वेळ आईसुद्धा शेअर केली तर काय झालं. आणि त्यानंतर त्या दोघी पुन्हा खेळायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे श्वेता चिडून राधाच्या घरी येते. राधा तिला अशी अचानक का आली म्हणून विचारते, पण श्वेता तिच्यावरच चिडते. मात्र त्यानंतर ती घडलेला सर्व प्रकार राधाला सांगते. ती खूपच चिडलेली असते. राधा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, मात्र ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि त्यातच ती चक्कर येऊन पडते आणि त्यामुळे राधा खूपच घाबरते. तर दुसरीकडे कार्तिक दीपिका आणि कार्तिकीला चॉकलेट देत त्यांचं कौतुक करतो. तर दीपिका म्हणते तू अजून एक चॉकलेट आणायला हवं होतं दीपा आंटीसाठी, तिनेसुद्धा किती छान काम केलं ना. आणि हे ऐकून दीपा कार्तिक एकमेकांकडेच पाहत राहतात. त्यानंतर कार्तिक म्हणतो की माझ्या लक्षातच नाही राहिलं, पण आता तर माझ्याकडे चॉकलेट नाही. त्यावर त्या दोघीही म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही, आम्ही शेअर करतो. आणि त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका त्यांचं चॉकलेट दीपासोबत शेअर करतात. फोटोग्राफर त्यांचा तिघींचा एक छान फोटो काढतो. त्यानंतर तो कार्तिकला म्हणतो की सर तुम्ही पण फ्रेममध्ये या, म्हणजे दीपा मॅडमचा त्यांच्या मुलीसोबत आणि तुमचा दीपिकासोबत असाही एक फोटो आपल्या जवळ राहील. आणि त्यानंतर ते चौकोनी कुटुंब एकत्र येतं. त्यांचा छान फोटो निघतो आणि ते पाहून सौंदर्या ललित खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शूट संपल्यानंतर सर्वजण घरी येतात. मात्र श्वेता घरी आलेली नसते, त्यामुळे सर्वजण खूप काळजीत पडतात. तर दुसरीकडे श्वेता मुद्दाम कोणालाही कळवत नाही की ती राधाकडे आली आहे म्हणून. तर इकडे सर्वजण श्वेताला सर्वत्र शोधत असतात. त्यानंतर दीपालाही समजतं की श्वेता 2 दिवस झाले घरी आली नाही. आणि त्यानंतर ती सरळ राधाच्या घरी जाते आणि श्वेताला म्हणते की तू का हे सर्व करत आहे, तिकडे सर्वजण काळजीत आहेत ना. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.